गाईज बाहेर जोरात पाऊस पडतोय हे बघा भाई. आणि भाई मला कॉलेजला जायचं आज. हे नमस्ते गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू एपिसोड. तर भाई आज सकाळी पाऊस सुरू झाला आहे. रोज रात्री पाऊस पडायचा बट आज सकाळी पडतोय. आणि आजच मला कुठेतरी बाहेर जायचं आहे, कॉलेजला जायचं आहे. जेव्हा कुठेतरी बाहेर वगैरे जायचं असतं तेव्हाच भाई पाऊस पडतो. आणि आजच छत्री नाही आहे माझ्याकडे. सो बघूया पाऊस थांबतोय की नाही. तर सध्या 9:30 होत आहेत. मी अजून आंघोळ केली नाही. सो आंघोळ केल्यावरती मी तुम्हाला भेटतो. माझी आंघोळ करून झाली आहे आणि बाहेर भाई अजून पाऊस पडतोय. हे बघा भाई, गायजीला सर्दी असते 12ही महिने, तो शिंकत असते सारखी. आणि भाई माझ्याकडे छत्री पण नाही. एक छत्री आहे ती पण लेडीज आहे. हे बघा ही पल्लवीची. आणि एक छत्री आहे ती मम्मी घेऊन गेली आहे. तो बघूया आता पाऊस थांबल्यावरच जावं लागणार आहे. तोपर्यंत भाई जेवून घेऊया. चलो भाई माझं जेवण झालंय आणि आता खातो आहे मी लिची. सो त्यानंतर निघूया आपण. अर्धा हिस्सा तर ही बीज घेते. लिची एवढी आणि हिची बी पण तेवढीच आहे. चलो भाई. बघा बाहेर आणि गल्लीतून बाहेर येत आहे तर भाई मी भिजलोय पूर्ण. सो आता मी नाही जात आहे बाहेर सध्या तरी. तर इथे थांबतो थोड्या वेळ. हे बघा राणी बसले इथे. राणी बाय. गाईज राणीसाठी सुद्धा एक घर बनवायचं आहे. सध्या तरी गाईजला सामान वगैरे भेटत नाही आहे मला. तो भेटल्यावरती बनवू आता. सध्या पाऊस जायच्या आतमध्ये. काय हे बघा इथून दिसतोय पाऊस. चलो बाई छत्री मिळाली आहे मला. अनु भेटलेला रस्त्यात. सो त्याने मला छत्री दिली. पोहोचलो आपण बस स्टॉपवर. 1 hour later. चलो बाई मी पोहोचलोय विले पार्लेला. तो खूप पाऊस वगैरे होता म्हणून मी शूट वगैरे नाही केला. हे मस्त ऊन पडलं आज. आणि बाई जेव्हा छत्री घेऊन येतो तेव्हाच पाऊस थांबतो. चलो बाई कॉलेजला तर पोहोचलो आहे. स्वतः जाऊया डायरेक्ट डिपार्टमेंटला. गाईज ॲडमिशन तर झालं आहे बट डॉक्युमेंट्स वगैरे ते सगळं सबमिट करायचं असतं. सो म्हणून आज आलं. सो भाई मानस भेटला आहे मला. चलो भाई ॲडमिशन डन झालं आहे. आणि आता मी परत वरती जातो डिपार्टमेंटच्या इथे. कारण की FY वाल्यांचं पण सध्या ॲडमिशन होत आहे. त्यांच्या हेल्थसाठी आम्हाला बोलवलं आहे. हा आमचा चिराग काम वगैरे करतो बिचारा. हां म्हणजे जॉईंट क्लास असणार ना तुमचा. अलग अलग भाई. शिकवणार कसं काय माहिती. तो असं काहीतरी दिसतं आमचं कॉलेज. आणि खाली ग्राउंड वगैरे आहे. चलो भाई आमचं काम झालं आणि आता आम्ही निघालो घरी. आणि घरी जाऊन भाई आम्हाला परत आरेमध्ये जायचं आहे. मानसने कविता वगैरे लिहिलंय. सो त्यावरती आम्ही शूट करणार आहे. त्याला जर तुम्ही फॉलो नसेल केलं मी खाली नाव दिलं आहे त्याचं आणि लिंक पण दिली आहे. इथून आमचं डिपार्टमेंट दिसतं. इथे आहे डिपार्टमेंट. आणि हे आमचे सगळे क्लास. फुल ग्रीनरी आहे पण आमच्या कॉलेजमध्ये. सो इथे झाडच आहे सगळीकडे. तिथे पण झाडं आहेत. त्या साईडला मग रोड साईडला. पोहोचलो आम्ही स्टेशनला. पावणे 2 वाजत आले आणि आता मी एरियामध्ये पोहोचलोय. गाईज रुद्र झोपलाय इकडे. गाईज रुद्र ब्लॉगमध्ये नाही आहेत आजकाल आपल्या. काय माहिती काय झालं त्याला. तुझी आठवण काढतायत. सगळ्यांना सांग आता उद्या येणार ब्लॉगमध्ये 3 दिवस. तो गाईज फायनली मी घरी पोहोचलोय आणि आता जेवण वगैरे मम्मी आल्यावरती. 1 hour later. गाईज मी एकटाच आलोय आरेमध्ये. आणि मानसला काहीतरी काम वगैरे होतं आज. तो म्हणून तो येऊ नाही शकला. हो भाई रोड पॅक आहे पूर्ण. हा काही 6 वाजलेत आणि सूर्य भाई अजून दिसतोय इथे. नाहीतर 6 वाजता सूर्य डायरेक्ट गायब असतो बट आज दिसतोय. तर इथे आहे गावदेवी मंदिर आणि मला इथे एक रस्ता दिसतोय. सो मी इथे जाऊन बघतोय. आता ग्राउंड आहे आय थिंक गाईज इथे. मुलं तिकडे क्रिकेट पण खेळत आहेत. सो बघूया आपण जाऊ. भाई काय व्ह्यू आहे बट हा. इथे मुलं क्रिकेट खेळत आहेत. आणि ताडाचे झाडं भाई एवढेसे असतात आणि याच्यानंतर भाई एवढे होतात. का भाई एवढा ग्राउंड आहे हा. काय तिथे चालायला खूप मजा येते भाई गवतामध्ये. चा व्हिडिओ मजा आली आहे कारण की हा ग्राउंड वगैरे बघून ना भाई खूप बरं वाटलं. इथे म्हैशी वगैरे चारा खाता येते बघा. आणि ग्रीनरी बघून ना भाई मन शांत झालंय.
गाईस 23 तारखेपासून आमचं कॉलेज सुरू होणार आहे आणि मी ट्राय करेल की एक दिवसानंतर तरी एक ब्लॉग मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्या घराच्या आसपासची जागा तर मी तुम्हाला दाखवली आहे, बट आता मी ट्रॅव्हल करणार आहे ट्रेन वगैरे मधून. सो तर वेस्टर्न लाईन मध्ये जितके काही प्लेसेस असतील मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि याच्या पुढे ट्रॅव्हल वगैरे वाढणार आहे. तो खूप मजा येणार आहे. आणि सध्या पावसात पण मी जास्त ब्लॉग नाही शूट करू शकत बाहेरचे किंवा पाऊस सुरू असताना, कारण माझा फोन बाई वॉटरप्रूफ नाहीये. सो त्यामुळे पण तरी सुद्धा मी कव्हर वगैरे घेईल आणि त्या कव्हरने आपण शूट करू शकतो का किंवा मी तुम्हाला काही दाखवू शकतो का मी ते बघेल. गाईस तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. बाई ही गाय माझ्याकडेच येते. प्राण्यांना जोपर्यंत आपण काही छेडखानी करत नाही त्यांच्यासोबत तोपर्यंत ते आपल्याला काहीच नाही करणार. बट भाई माझ्या जवळच येते. भाई मला उडवत होती सो मी बाजूला हटलोय. ती माझ्या रस्त्यात नाही, मी तिच्या रस्त्यात होतो. चलो भाई मी निघालो आहे इथून. भाई मी इथे रोज येतो आणि ह्या जाग्यावरती असा काही प्लेस असेल मला वाटलं नव्हतं, कारण की इथेच गावदेवी आहे आणि मी इथे रोज मंदिरात येतो. रोज बघायचो हा रस्ता. सो म्हणून आज विचार केला की आज जाऊन बघूया इथे. भाई हा आवाज ना खूप इरिटेटिंग आहे. बघा हा जो बॅकग्राऊंड आवाज येतोय किड्यांचा, खूप इरिटेट करतो तो भाई. स्वतः पाऊस पडतोय तर इथे शेती वगैरे सुरू केली आहे यांनी. ही जी जागा होती त्यावर गवत वगैरे होते बट त्यांनी आता क्लीन वगैरे केलंय. सो इथे आता भाताची शेती होणार. गाईज माझे सगळे शूज भिजलेत पावसात, बाहेर होते ते. मी स्लीपर घालून माझी पूर्ण पायाची वाट लागल्या, म्हणजे खूप पाय दुखत आहेत. गाईज परत हे तुम्हाला वाटत नसतील की जास्त शिड्या आहेत. भिडे भाई अशी शिडी आहे अशी नाही आहे. हालत खराब होते भाई हे चढता चढता. ह्या सुद्धा 80 शिड्या आहेत आणि जी मी गावदेवी दाखवली तिकडे जाण्यासाठी सुद्धा 80 शिड्या चढावं लागतात. सो ह्या शिड्यांवरती मी आता अपडाऊन करू शकतो आरामात, कारण की आता सवय झाली आहे. चलो भाई घरी पोहोचलोय तर सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.